हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर खूप दिवसानंतर आज मी शॉपिंगचा व्हिडिओ टाकते. खूप सारी नाही पण जी काही लागणार होती ना ती बऱ्यापैकी होळीची होती, पण काही आलीच नाही पार्सल. जेवढं आले तेवढं काढते कारण रुद्र इतका जास्त महाग लागला ना की माझं दे खेळायचा आहे करून. तर सगळ्यात पहिले हे बोलून मला वाटते काय 125च्या आसपास आहेत, पण याच्यामध्ये ना एकामध्ये बघा 20-20 सेट आहे. त्याच्यात 20 ह्याच्यात 20-20 असेच आहेत बहुतेक. आणि ह्याच्यात ना सिंगल बलूनमध्ये पाणी भरायची गरज नाही. म्हणजे मागच्या वर्षी आम्ही रुद्राला बलून आणले होते, पण त्याचं काय झालं ना की एक साथ असे पाणी भरता येत नव्हतं, त्यामुळे त्याला लय त्रास व्हायचा. म्हणून हे आणले. डायरेक्ट हे असं पॅक करायचं आहे. इथून हे नळामध्ये असं घालायचं. सगळं एक साथ पाणी भरतंय. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये ते ट्राय करून दाखवेल. आणि त्याचं बऱ्याच वेळापासून चाललं होतं. तर एवढ्याशा छोट्या-छोट्या गोष्टीसाठी ना एकदम खुश होऊन जातात. त्याला इथे ना असा रबर पण आहे. त्याच्यामुळे पाणी ज्यावेळेस जाईल ना त्यावेळेस डायरेक्ट बलून भरेल. इथून बाहेर पण येणार नाही. त्याच्यामुळे एकदम पॅक आहे. मी 3चाच घेतलाय. त्याला जर आवडलं, छान खेळला तर मी अजून घेणार आहे त्याच्यासाठी. कारण एवढं पुरणार नाही. आता आम्ही सोसायटीत राहतो तर त्याला भरपूर सारे त्याचे मित्रमंडळी आहे. धर. तर त्या एकदम खुश झालाय. एकदम खुश झालाय. त्याच्यानंतर ना अजून एक टॉय मी त्याच्यासाठी घेतलंय. म्हणजे मी जास्त टॉय त्याला घेत नाही, पण त्याला काय पण घेतलं ना तर त्याला ते आवडतं. मला असं वाटतं त्याने खेळावं. मग तो काय करतो, घेतो आणि बॉक्समध्ये भरून ठेवतो. पण आता 15 दिवसाची बोर्डची एक्झाम असल्यामुळे सुट्टी आहे आणि एवढा मग त्रास देतो ना, म्हणून त्याच्यासाठी हे घेतलंय. तर हे वालं कसं आहे ना, ह्याला असे ना टोक आहेत. मग हे ना असं काय पण असं कॅट वगैरे किंवा स्वतःचं नाव वगैरे असं लेटरने ना कंप्लीट करायचं आहे. तर हे त्याच्यासाठी इंटरेस्टिंग पण होतं पझल टाईप. आणि थोडा वेळ तो जास्ती खेळेल म्हणूनसाठी मग हे वालं घेतलंय. तर बघूयात आता कसा खेळतोय. ए घे रे, हे खाली पण पडलंय ते पण घे तुझं. ती काय तिथे खाली आहे. आणि आता नीट खेळ. खाली एस पडला बघ. तर ह्याच्यामध्ये सगळे लेटर ना डबल टिबल आहे. त्याच्यामुळे ना तो एखादा जर नेम लिहायचा तर आता काजल, तर त्याच्यामध्ये 2दा ए येते. त्याच्यामुळे ते कंप्लीट करण्यासाठी ना 3-3 4-4 वेळाच रिपीट तेच लेटर आहेत. त्याच्यानंतर ना पुढचं पार्सल आहे. तर ह्या 2 बापरे 4 आहेत बहुतेक का 2च आहेत. 3 आहेत. तर 3 ह्या साडीसाठीच्या बॅग घेतलेल्या आहेत मी. मला असं वाटत होतं बॉक्स बघून ह्याच्यात साधारणतः 5-6 तरी साड्या बसाव्यात. काय होतं ना, साड्या खराब होऊन जात आहेत इकडं तिकडं परून. जो ऑर्डर येईल तेव्हा येईल, पण तोपर्यंत ती साडी नीट राहिली पाहिजे ह्यासाठीच. तर ह्याला ना 2-2 चेन आहेत. म्हणजे 2 आहेत. एक जरी तुटली ना तरी एक आपण इझिली ट्राय करू शकतो असं. तर आता ह्याच्यामध्ये मला असं वाटतं 2-3-4 साड्या जास्तीत जास्त बसतील. तर मी ट्राय करून बघेल. आणि हे ट्रान्सपरंट आहे असं, त्याच्यामुळे बाहेरून दिसेल पण आपल्याला कोणती साडी कस्टमरला द्यायची आणि कोणती काढायची. त्याच्यासाठी असे 3 घेतलेत. धूळ येते खूप जास्त आणि त्याच्यामुळे रॅपर तर असतोच त्या साडीना, पण तरी सेफ्टीसाठी मी हे 3 असे बॅग घेतलेल्या आहेत. बघूयात. आणि मेन कपाटातले सुद्धा ना साड्या आता इतक्या जास्त साड्या वाढलेल्या आहेत ना, बसतच नाही. अर्ध्या मी बेडमध्ये ठेवल्यात. कधी माझ्याकडे 2-4 साड्या असायच्या, जर तुम्ही मागचे व्हिडिओ बघितला असेल. आणि कधी सुद्धा इतक्या साड्या नव्हत्या माझ्याकडे जेवढ्या की आत्ता आहेत. खूप जास्त आहेत. त्याच्यामुळे मग म्हटलं हे घेऊनच टाकू. त्यानंतर पुढचा आहे तर हा एक ड्रेस आहे 1 पीस टाईप. बघूयात कसा आहे. तर 2-3 1 पीस मी दाखवले आहे इथे, पण ते शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवले बघितले असतील. ह्याच्यावरती ना हा दुपट्टा होता आणि हा असा 1 पीस आहे. पुढून अशी पोटलीची डिझाईन आहे. आता बघ घातल्यावरच समजेल की कसा बसतोय. आणि हे असं आहे. तर बऱ्यापैकी असे जे घेरवाले ड्रेस असतात ना, तर त्याला खालून असा जॉईंट येतो. बऱ्याच जणांना वाटतं की जॉईंट आलाय वगैरे, पण त्याची लांबी वाढवण्यासाठी ना जॉईंट द्यावाच लागतो त्याला आतमध्ये ना असं. तर हे बघा असं अस्तर आहे. ठीक आहे, पैशाच्या मानाने त्यांनी अस्तरची क्वालिटी पण तशीच घेतलेली आहे. पण आता बघा ट्राय करून की कसा दिसतोय. तसा छान दिसेल असं वाटतंय. मग ट्राय केल्यानंतर समजेल. एस साईजमध्येच घेतलाय हा पण 400च्या आसपासच आहे. जास्त काही महागडा वगैरे नव्हता. तर मी ट्राय पण करेन की कसा दिसतोय. त्यानंतर आता ना उन्हाळा सुरू झालाय, त्याच्यामुळे आता कॉटनच्या 1 पीसची किंवा डेली यूजसाठी ना छान असे फ्रॉक आम्ही स्वतःसाठी म्हणजे मी रेडी करणार आहे खूप सारे. कारण छान वाटतं असे पॅन्ट टॉप घालून बसण्यापेक्षा गरमीत फ्रॉक टाईप छान वाटतं. तर एक पहिलीच ऑर्डर आलेली आहे. पहिल्या ऑर्डरचंच हे मटेरियल आलेलं आहे. मागच्या वर्षी खूपदा दाखवलेलं असेल, पण हे ना खूप असे छान मटेरियल आहे. ह्याची क्वालिटीसुद्धा छान येते, दिसायला पण छान आहे. आणि त्यांनी स्पेशली हे निवडले. तर बघा आता त्याचा कसा ड्रेस त्यांनी सांगितलाय तोच पॅटर्न मी रेडी करणार आहे. त्यांनी त्यांच्या ह्याने सांगितलं. पहिली ऑर्डर आहे या उन्हाळ्याची, माझी स्टार्टिंग झालेली आहे सुरुवात. गरमी आली पण गुढीपाडव्यामुळे मला होत नव्हतं, पण आता फायनली सुरू झालेलं आहे.
तर त्यानंतर पुढचं आहे, तर रोज एक पार्सल तर माझं ना ह्या पॅकिंगच्या बॅग असतात, कारण एवढी पार्सल आता जात आहेत ना, म्हणजे खूप जास्त. त्याच्यामुळे घेतले गुड्यांच्या साड्या, फ्रॉक वगैरे ह्यासाठी. तर ही अशावाल्या पॅकिंग बॅग्स आहेत बघा. तर ह्याला ॲड्रेस लिहायचा, ॲड्रेस तर बॅग तर छान आल्यात, पण याला ॲड्रेस लावल्याच्या नंतर इथं एक स्टिकर येतो ह्याच्या खाली, या लाईनच्या खाली. मी दाखवते वाटलेस तर माझ्या आधीच्या बॅगमधला. हे बघा, ए असा पिंक दिसतो ना, तो काढल्याच्या नंतर हे वरचं इथं चिपकतं आणि मग ॲड्रेस बाहेर निघत नाही. पण ह्याला हे असं नाही आहे. मी अजून एखादी चेक करते, तर कुठल्यालाच नाही आहे. तर हे कसं आहे, बघून घ्यावं लागतं. एकदा दुकानातून मी रुद्रच्या पप्पांना सांगितलं तर घेऊन या, ते घेऊन आले आणि त्याला हे असंच होतं. आम्ही काहीच करू शकलो नाही, पडून राहिल्या त्या बॅग, कारण त्यांनी रिटर्नही घेतल्या नाही. ते एकदा सेल झालेल्या त्या रिटर्न पण नाही घेत ते लोक. त्याच्यामुळे बघून घ्या कोणती गोष्ट. ही सुद्धा बघायला आहे, पण ते चिटकवायचं नाही आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट ही बघूनच घेतली पाहिजे. तर चला पुढचं पार्सल ओपन करते. तर याच्यामध्ये आहे लेस, जी की आता गुड्यांच्या साड्यासाठी खूप जास्त प्रमाणात लागते. तशी मी शिलाई नोवेल्टी ज्यांच्याकडून घेतलेली होती, 3-4 वेळा घेतल्या. आत्ता पण मी मागवलंय, पण लेसच पुरत नाहीये. मग म्हटलं काही मिशोवरून पण मागूया. ते पण भरपूर पाठवतात, भरपूर त्यांच्याकडून पण मी घेते. पण ठीक आहे, मला असं वाटलं त्यांच्याकडून पण घेऊया आणि मिशोवरून पण घेऊयात. त्यांच्याकडची थोडीशी जरा वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. मिशोला पण किती पण शोधल्या ना, तरी चांगली व्हरायटी भेटत नाही, आणि व्हरायटी जर भेटली ना तर प्राईज वाढत जाते. त्याच्यामुळे मला त्यांच्याकडचं छान वाटते, म्हणून घेतली. उद्या वगैरे पार्सल येईलच ते, आणि मग म्हटलं तोपर्यंत हे घेऊयात. तर आता होळी आहे, आणि होळीसाठी टी शर्ट नाही, असं कसं तर एक गर्ल म्हणजे एक मुलीचा आणि एक बॉय म्हणजे जेंट्स म्हणजे हजबंड वाईफसाठी थोडक्यात. तर हे आशेवाले आहेत बघा. तर हा माझा आहे, एस साईजमध्ये आहे हा वाला, आणि हा बहुतेक दुसऱ्याच्या पप्पांचा असेल. तर मी सगळ्यांसाठी घेतलेला आहेत. आता हा मी कॉम्बोमध्ये होता, तर हे दोन्ही माझा एक आणि सानिकाचा एक आहे, कारण की त्यांचा नाही आहे, दोन्ही एस साईजमध्येच आहेत. एस साईज आहे दोन्हीची. त्यांचा बहुतेक नाही आला ह्याच्यामध्ये, पुढच्यात असेल. तर त्यानंतर ना पेटीकोट, तर मी आज तर घ्यायला गेलती ना, त्यावेळेस मी तिथे दुकानात ना पेटीकोट म्हटलं शिवूनच वापरूयात. रेडीमेडचे खूप मोठे येत आहेत, आणि माझ्यासारख्या लहान मुलींसाठी तरी म्हणजे ते खूप ढगळ होतं. म्हणून म्हटलं असं 6 कळीचं किंवा 4 कळीचंच परकर स्वतःसाठी रेडी करूया. म्हणून मी फॅब्रिक बघायला गेलते. अक्षरशः 200 रुपये मीटर त्यांनी सांगितलं, रेट खूपच लावला. मग म्हटलं नकोच, तर मी हे घेतलेत मिशोवरून. मला वाटतंय 300 रुपयाला काहीतरी 4 का 5 आहेत. 4 आहेत, 300ला 4 आहे, जे की फॅब्रिकसुद्धा त्याच्यामध्ये एक पण परकर नसता झाला तेवढ्या 300 रुपयात. तेवढ्यात आपल्याला फॅब्रिक परकर मिळालेत. क्वालिटी म्हणायला गेलं तर 19-20 आहे, कारण ते कपडा क्वालिटीवालाच होता, त्यात काय विषयच नाही. त्याला इतकी काय जास्त अशी क्वालिटी आहे असं मला वाटत नाही. पण ठीक आहे, पण खूप ढगळे आहेत. हे सुद्धा 8 कळीमध्येच आहेत बहुतेक. इथे भरूचमध्ये पण मिळत आहेत, पण सगळे 8 कळीचे मिळत आहेत, जे की मला नाही आवडत. तर हे पण मला ठीक वाटतायत, पण एवढे ढगळे नाही चालणार. हे बघा, अंगापेक्षा भोंगा मोठा, ते तशा टाईपचं होतं. हे खूप जास्त मोठं, त्याच्यामुळे मला तरी शिवून वापरण्याशिवाय ऑप्शनच राहत नाही ज्यावेळेस पण मला परकर घ्यायचे असतात ना त्यावेळेस. तर दुसरी गोष्ट ना, ह्या साड्या ज्या की मी गुढीसाठी वापरल्या, तर त्या सगळ्या साड्या मी मिशोवरून घेतल्या. जेवढ्यांच्या पण मी तेवढ्या गुड्या शिवल्यात ना तेवढ्या, फक्त पैठणीचं सोडून. पैठणीचा मी नव्हत्या घेतल्या मिशोवरून. तर हे बघा ह्यावाल्या, तर ह्या 450, 500, 550, 600 पर्यंत जातात. जसा जसा ॲड्रेस असेल तसं चेंज होत जातं. त्याच्यामुळे तुम्हाला जरी पाहिजे असतील ना, तर तुम्ही नक्की घेऊ शकता मिशोवरून. मी माझ्या जेवढ्या पण गुड्या शिवल्यात ना तेवढ्या सगळ्या मिशोवरून घेतल्यात. फक्त सांगायचं राहून गेलं ब्लॉगमध्ये वगैरे. हे बघा, खूप सुंदर आहेत, क्वालिटी तर विषयच नाही. ह्या साड्या माझ्याकडेही सेलिंगला आहेत. तर हे कशामधून गिफ्ट आले बघा, कशामधून तर हे गिफ्ट निघले, मीच नाही लक्ष दिलं. पण नेक पीस छान वाटतोय, बघूयात. ड्रेसमधूनच आला असेल कदाचित. हे असं वाला आहे, छान वाटतंय. पण हे त्याच्यावरती इयरिंग्स पण आहेत असे लटकणारे. तर छान वाटतंय. गिफ्ट आलंय, कोणत्या तरी याच्यात आलंय, पण कोणत्यात आलं मला काही समजलेलं नाही ते. त्याच्यानंतर दोरी, तर तुम्ही जर गुड्या शिवत असाल तर सगळ्यात जास्त जी गोष्ट लागत असेल दोरी. अक्षरशः 2 ते 3 बॉक्स होते माझ्याकडे असे मोठे, ते संपलेले आहेत दोरीने. म्हणजे इतकी जास्त दोरी लागते ना की बस. मागचा मी 16चा सेट मागवलेला, हे मला वाटतंय 12चा आहे. सेम आता 16चा मागवलेला होता. एकामध्ये 9 मीटर लेस येते. मी तुम्हाला एखादं खोलून पण दाखवते.
आणि खूप मऊ आहे लेस, म्हणजे आपण एखाद्या लहान मुलीच्या ड्रेसला वगैरे जर लावली ना तरी पण टोचत नाही, खूप जास्त मऊ येते ही लेस. डायरेक्ट मी 16-16चा 12-12चा असा सेट घेते, कमी घेतच नाही. किचनमध्ये बाहेरचं पुढचं आहे, तर ही आहे गोटापट्टी. यावेळेस ना गुड्यांच्या खूप ऑर्डर आल्या, पण गुढीच्या पानांच्या जास्त आलेल्या नाही आहेत, कारण ना मला वाटतं एक 20पर्यंतच मी पानं शिवले असतील, तर त्याच्यासाठी मी खास गोटापट्टी घेतली. मी शिलाई नोवेल्टी यांच्याकडून पण घेतली होती, पण त्यांची ना अशी पसरट आहे जी की पानावरती लावले ना खूप मोठं वाटतंय, म्हणून मग ही साईज बघून मी मिशोवरून मागवली. त्यांच्याकडे पण छोट्या साईजच्या आहेत, पण मी त्यांना फक्त म्हटलं मला गोटापट्टी द्या, आणि मग मी नीट चेकच नाही केलं, नाहीतर ते व्हिडिओ कॉलवरती पण दाखवतात आपल्याला काय हवं काय नको. आणि मग ही अशी गोटापट्टी आहे जी की मला पानांसाठी लागणार आहे. आहेत बऱ्यापैकी तशा पानांच्या ऑर्डर आहेत, पण इतक्या जास्त नाही, जशा गुढींच्या खूप जास्त आहेत ना, तर त्या टाईपमध्ये नाही आहे. तर ह्याच्यामध्ये आहे रुद्राचा टी शर्ट होळीसाठी, तर त्याच्या पप्पाचा फक्त यायचं बाकी आहे. ए रुदू, हे बघ तुझा होळीचा टी शर्ट. तर त्याला असा डोरेमॉन वगैरे काय काय त्याचे कार्टून आहे त्याच्यामध्ये, छान आहे. आणि किती मला वाटतं 70 की 80 रुपयालाच रुद्राचा तर मला भेटलेला आहे टी शर्ट, आणि ते पण 100-150च्या आसपासच कॉम्बो होता. एक दिवस ते यूज करायचा आहे. आणि फर्स्ट टाइम असा ना मी जम्पसूट घेतला, जो की मला वाटते कसा दिसतोय ट्राय करायचा होता म्हणून घेतलाय. तर मी बघूयात कसा दिसतोय. तर फर्स्ट टाइम मी घेतला हा जम्पसूट, तर मला नाही वाटत हा मला बरोबर दिसेल, तरी पण मी ट्राय करेन आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवते कसा दिसतोय तो. कालवा करू नका. त्याच्यानंतर पुढचं पार्सल आहे, तर याच्यामध्ये फ्रीजसाठी घेतलेला आहे. आता उन्हाळा सुरू झालाय, तर मग एकामध्ये ग्रेप्स ठेवा, एकामध्ये अमुक ठेवा, तमुक ठेवा, तर अशासाठी 5-6 आहेत बाउल. छान आहेत, निघतच नाही आहे, ले ताकद लागते. तर 100-150 का 200च्या खालीच आहे, पण छान आहेत. हे ना ह्याचं जे मटेरियल आहे ना ते फ्रीजसाठी म्हणजे चांगलं आहे. आपण म्हणतो ना प्लॅस्टिकमध्ये ठेवायचं, तर प्लॅस्टिकचंच आहे, पण थोडंसं वेगळ्या टाईपचं ते जे सांगतात ना तसं, तर त्या टाईपचं आहे. आणि आता सगळ्यात शेवटचं आणि लास्ट, तर हे बघूया कसं आहे. तर ह्याच्यामध्ये ही लेसच आहे, जास्ती करून लेसच होती वाटतं. तर हे बघा, मिशोवरती पण छान लेस भेटतात, पण डिझाईन मला नाही आवडत. मला असं वाटतं माझी गुढीची साडी सगळ्यात बेस्ट दिसावी, यामागे माझं लक्ष असतं. आणि ह्या काय होतात ना अशा पसरतायत लेस. हां, ही वाली छान आहे, पण ही वाली इतकी काय अशी वाटत नाही मला. डिझाईन म्हणजे डिझाईन एवढी अशी काही खास वाटत नाही, बाकी लेस छानच आहेत सगळ्या. तर ठेवून घेणार आहे मी, रिटर्न वगैरे काय देणार नाही, कारण मला गरज आहे, त्याच्यामुळे गरजेला सगळंच लागतं. तर ही सगळी होती आजची शॉपिंग. तर कशी वाटते तुम्हाला आजची शॉपिंग कमेंटमध्ये सांगा, आणि सगळ्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. याच्या व्यतिरिक्तही काही गोष्टी आहेत त्याच्यासुद्धा लिंक टाकून देईल. बऱ्याचशा साड्या ज्या गुढीसाठी यूज केल्या, आता मी एकच दाखवली, पण याच्या व्यतिरिक्तही भरपूर साऱ्या आहेत, तर त्याचीही मी तुम्हाला लिंक देऊन देईल. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. बाय बाय.